हॅलो. हा नमस्कार सर, पत्रकार प्रदीप मुरमे बोलतोय. हा सर, नमस्कार नमस्कार. सर, वेतन आंदोलनाच्या प्रमुख मागणीसाठी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने 30 ऑक्टोबर पासून हा. आझाद मैदानावरती पुन्हा एकदा महाएल्गार पुकारण्यात येणार आहे. तर या आंदोलनावर तुम्ही आम्हाला अधिक काय सांगाल? सर, 30 ऑक्टोबर 2023 सोमवार पासून पुन्हा एकदा महाएल्गार महाराष्ट्रातील जवळजवळ 60,000 शिक्षकांनी पुकारलेला आहे. हा वेतन अनुदानाची मागणी ही मागच्या 18 वर्षावर 16 वर्षापासून जी काही प्रलंबित आहे हा ती प्रलंबित मागणी पूर्ण करण्याच्या हेतूने समन्वय संघाच्या माध्यमामधून 30 ऑक्टोबर पासून आंदोलन लावलेलं आहे. हा 15 नोव्हेंबर 2011 आणि 4 जून 2014चं जे काही अनुदान सूत्र आहे हा हा ते पहिल्या वर्षी 20%, दुसऱ्या वर्षी 40%, तिसऱ्या वर्षी 60%, हा चौथ्या वर्षी 80% आणि 5व्या वर्षी 100% अनुदान मिळण्याचं जे काही जुनं सूत्र होतं ते जुनं सूत्र 19 सप्टेंबर 2016च्या शासन निर्णयानुसार रद्द करून सरसगट 20% अनुदान देण्याचा जे काही शासनानं निर्णय घेतलेला आहे. हा हा आणि तो निर्णय शिक्षकांच्या दृष्टीनं अतिशय अहितकारक आहे. शिक्षकांचे 40, 42, 42, 45, 45 काही लोक तर 53 वर्षापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. काही 3 वर्षामध्ये रिटायरमेंटला आलेले आहेत. आणि एवढी परिस्थिती, एवढं वय झालेलं असताना सुद्धा अजूनही 60% अनुदानावर, 40% अनुदानावर, 20% अनुदानावर त्यांना जीवन व्यतीत करावं लागतंय. शिक्षणाचं पवित्र ज्ञानदानाचं काम करत असताना एकीकडे विद्यार्थ्यांना समानतेचे धडे शिकवायचे आणि आपणच विषमतेमध्ये जगायचं. आपल्यालाच विषमता भोगावी लागते. आपल्याच सोबत असणारा 100% पगार घेणारा एक शिक्षक आणि आपण 20%, 40% घेणारे शिक्षक, ही एक कुठतरी भावना लोकांची झाली आणि त्यामुळे मागच्या 4-5 वर्षापासून समन्वय संघाच्या माध्यमामधून आंदोलन करण्याचं आम्ही ठरवलं आणि त्या पद्धतीनं आता 30 तारखेपासून 15 नोव्हेंबर 2011चं 4 जूनचं अनुदान सूत्र लागू करून घेण्यासाठी हा एल्गार पुकारलेला आहे. मागच्या वर्षी सुद्धा एल्गार केला होता, त्यामुळे पुन्हा एकदा आता हा एक एल्गार करायचा आहे आणि त्यामधून नक्कीच 62,000 शिक्षकांना न्याय मिळवायचा आहे. तर मग आपली मागणी टप्पावाढीसाठी आहे यावेळेस का 100% अनुदानाची नेमकी प्रमुख मागणी? प्रमुख मागणी तर 15 नोव्हेंबर 2011 आणि 4 जून 2014चं जे काही वेतन अनुदान सूत्र आहे ते वेतन अनुदान सूत्र लागू करून जे 40% वर आहेत त्यांना पुढचा टप्पा, जे 60% वर आहेत त्यांना पुढचा टप्पा, 20% वर आहेत त्यांना पुढचा टप्पा मिळणं आणि पुन्हा टप्प्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येऊ नये. नैसर्गिकरित्या दरवर्षी तो टप्पा वाढला गेला पाहिजे. 1 एप्रिल 2000 किंवा 1 एप्रिल पासून आर्थिक वर्ष संपल्याबरोबर पुढच्या वर्षी अनुदानाचा टप्पा बदलला पाहिजे. आणि हे जे काही अनुदान सूत्र आहे हे अनुदान सूत्र लागू करून घेण्यासाठी हे आंदोलन आहे. सर, आपले जे काही मागण्या आहे त्या मागण्यासाठी आपण अनेक वेळा आंदोलन केलेलं आहे. तर शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आता आपण हे जे काही आंदोलन करणार आहात तर ते कितवं आंदोलन आहे, काय सांगता येईल? सर, शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं हे 5वं आंदोलन. त्या 5व्या आंदोलनापैकी एक आंदोलन आमचं थोडं म्हणजे ज्यामधून आम्हाला यश मिळालं आहे. जानेवारी 2019ला पहिलं आंदोलन केलं होतं, त्यामधून 100% निकालाची जी काही अट आहे ती रद्द करून घेतली. त्यानंतर कोरोना काळामध्ये एक आंदोलन झालं. त्यानंतर डिसेंबर 2021ला एक आंदोलन झालं. त्यानंतर मागच्या वर्षी तुम्हाला माहिती आहे 10 ऑक्टोबर 2022 पासून आंदोलन केलं आणि त्याचा परिपाक म्हणून 6 फेब्रुवारी 2023चा शासन आदेश निघाला आणि सगळ्यांना पहिल्या आंदोलनामध्ये वेतन जे काही 100% अनुदानाची 100% निकालाची अट होती ती रद्द झाली. नंतरच्या आंदोलनामध्ये आम्हाला कोणताही यश हाती लागलं नाही, पण कोणतंही आंदोलन वाया जात नाही. त्यानंतरच्या आंदोलनामध्ये मात्र 3ऱ्या आंदोलनामध्ये आम्ही 20% अनुदान मिळवलं. ज्यांना काहीच अनुदान नव्हतं त्यांना, ज्यांना 20% अनुदान होतं त्यांना 40% अनुदान मिळवलं आणि ज्यांना 40% अनुदान होतं एक टप्पा वाढवून घेण्याचं काम केलं. त्यानंतर मागच्या आंदोलनामध्ये सुद्धा सगळ्यांना एक टप्पा वाढवून आम्ही घेतला. त्यामुळे आता हे जे काही 30 ऑक्टोबर 2023 पासून होणारं आंदोलन आहे हे 5वं आंदोलन. तर मागच्या वेळी आपण जो आंदोलन केलं होतं ते दिवाळीच्या कालावधीमध्ये केला होता आणि आताही जे आंदोलन आपण करणार आहात ते पण दिवाळीच्या कालावधीमध्ये. तर नेमकं दिवाळीचाच कालावधी का निवडला? दिवाळीचा कालावधी निवडण्याचे दोन वेगवेगळे कारण आहेत.
हं. पहिलं तर आम्ही विद्यार्थीप्रिय शिक्षक असल्यामुळं, विद्यार्थ्याच्या शिक्षणाविषयी आमच्या मनामध्ये आस्था असल्यामुळं, विनावेतन असताना सुद्धा आमचं शिक्षणाविषयीची असणारी भक्ती, हं, हं. विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये. दिवाळीच्या सुट्ट्या तुम्हाला माहीत आहे, दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या असतात. दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये जर आम्ही आंदोलन केलं, हं, हं. तर विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही. हं, हं, हं. दुसरं महत्त्वाचं कारण, शासनाच्या एक गोष्ट लक्षात आणून द्यायचं, की सगळं भारतभर, जगभर दिवाळी साजरी होते. हं, हं, सगळे हं. जगभर गोडधोड खात आहेत हं, हं. आणि आमचा शिक्षक बांधव उपाशी आहे. हं, हं, हं. ही जी काही आमची भावना आहे, ही भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी दिवाळीच्या दिवसामध्ये आम्ही ते आंदोलन करतोय. एक पहिला उदात्त हेतू आमचा, की विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, आणि दुसरा आमच्या भावना लोकांपर्यंत आणि शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी दिवाळीचा सण आम्ही निवडलेला आहे. म्हणजे सर मागील वर्षी आपण बघितलं की सगळेजण दिवाळी साजरी करत असताना गोडधोड या पद्धतीनं आपण मात्र काळी दिवाळी साजरी केली होती. मग यावर्षी काळी दिवाळी साजरी करावी लागणार का तुम्हाला नेमकं? काय वाटतं तुम्हाला? नक्कीच शासन, आम्हाला खात्री आहे, शासन दिवाळीपर्यंत आम्हाला गोडधोड खाण्याची व्यवस्था करेल. हं, 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 हं. शासन आमच्या मागण्यावर सकारात्मक विचार करून त्यावेळेस निर्णय घेईल. मात्र शासना जर प्रश्न निकाली काढलाच नाही, हं, हं. निर्णय जर आमचा झाला नाही, तर मात्र मग आम्ही पुन्हा एकदा काळी दिवाळी आझाद मैदानामध्ये साजरी करू. तर आपलं जे काही आंदोलन आहे, हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी राज्यभर शिक्षक समन्वय संघाच्या वतीने अ, अ, शिक्षकांच्या काय बैठका घेतल्या जात आहेत. तर आपण ह्या ज्या काही बैठका घेत आहात, त्या बैठकांना राज्यभरातल्या शिक्षकांचा नेमका कसा प्रतिसाद आहे? अतिशय उत्स्फूर्तपणे लोक शिक्षक समन्वय संघानं आयोजित केलेले जे काही विचार सभा आहेत, संवाद मेळावे आहेत, त्या हं, हं. संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद लोकांचा आहे. हं. आम्हाला जाऊन तिथं आंदोलनासाठी या किंवा सभेसाठी या असं वारंवार या अगोदर सांगावं लागत होतं. मात्र हं. आता परिस्थिती बदललेली आहे. निरोप व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून लोकांपर्यंत निरोप पोहोचला, की जे काही ज्या ठिकाणी सभा आहेत, विचार सभा आहेत, त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे लोक येत आहेत. हं, आता हं. एक शेगावला बैठक झाली, त्या शेगावच्या बैठकीला जवळजवळ 2,000 लोक होते. हं, हं, हं. चाळीसगावला बैठक झाली, त्या चाळीसगावच्या बैठकीला 1,500-2,000 लोक होते. हं, हं, हं. सत्तेतले आमदार त्या मेळाव्याला आले होते. हं, काल हं. एक यवतमाळ जिल्ह्यामध्ये बैठक झाली, त्या बैठकीला सुद्धा हजारभर लोक होते. हं, हं, हं. त्यानंतर कालच जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन, जाफराबाद 2 तालुक्याची बैठक होती, त्यामध्ये 250-300 लोक होते. हं, हं. आजही चंद्रपूरला बैठक आहे, त्या चंद्रपूरच्या बैठकीमध्ये 2,000 लोक आहेत. हं, हं. आमच्या मालेगावमध्ये, नाशिकमध्ये एक आज बैठक झाली. फक्त एका तालुक्याची, मालेगाव तालुक्याची बैठक घेतली, त्या बैठकीला सुद्धा 200 लोक आहेत उपस्थित. हं, हं. त्यामुळं जेवढे काही अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षिका आहेत, त्या सगळ्या उत्स्फूर्तपणे या ज्या काही होणाऱ्या सभा आहेत, या सभांना एकतर उपस्थितीला दाखवतात आणि आंदोलनामध्ये येण्यासाठी सुद्धा अतिशय सज्ज झालेले लोक आहेत. तर मागील आंदोलनामध्ये जर आपण बघितलं तर शिक्षक समन्वय संघामध्ये कमालीची एकजूट होती. तर हजारो शिक्षक दिवाळीसारखा सण असताना आझाद मैदानावरती ठाण मांडून बसले होते आणि यामध्ये महिला शिक्षकांची जी काही उपस्थिती लक्षणीय होती. त्यामुळेच आपली जी काही मागणी आहे, मागणी मान्य झाली होती. परंतु आज जर बघितलं आपण शिक्षक समन्वय संघामध्ये मोठी फूट पडली असून अनेक समन्वयक आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अजूनही सक्रिय झालेले पाहायला मिळत. तर याकडे आपण कसे पाहता? याकडे बघत असताना मी अतिशय सकारात्मक दृष्टिकोनाचा एक व्यक्ती आहे. आपण जे काही म्हणतायत कमालीची फूट पडलेली आहे, कोणत्याही प्रकारची फूट तशी पडलेली नाही. हं, हं, हं. एक वल्गना केल्या जातात आणि काही लोक हं. अशा प्रकारच्या अफवा सुद्धा पसरवायला लागलेले आहेत. हं, हं. तुमच्या एका मताशी मी सहमत आहे, हं, हं. की अजून काही आमचे समन्वयक सक्रिय झालेले नाहीत. हं, हं, हं. पण येत्या काही दिवसातच ते सक्रिय झालेले दिसतील. हं. त्याचं कारण मेडिकलचे जे काही प्रॉब्लेम आहेत, ते प्रॉब्लेम त्यांच्या घरामध्ये चालू आहेत. हं, हं. आणि अशा जेन्युन जे काही कारण आहेत, त्या जेन्युन कारणामुळं हं, हं. काही आमचे समन्वयक हं, हं, हं. ते सभांना उपस्थित राहू शकले नाही. मात्र फेसबुक, व्हॉट्सअपवर त्यांच्या पोस्ट चालू आहेत. हं, 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 हं. आवाहन ते करतायत आणि त्यामुळे ही जी काही फूट पडली, अशा ज्या काही वल्गना केल्या जातात, ह्या अगदी चुकीच्या आहेत. हं, हं. आम्ही सर्वजण एकजूट आहोत. कारण समन्वय संघ म्हणजे काही कुणाची एकाची जहागिरी नाही.
समन्वय संघ स्थापन होत असतानाच एक आम्ही जे काही तत्व ठरवलेलं आहे, समन्वय संघ ही कोणती एक संघटना नाही. संघटनांचा एकत्रीकरण म्हणजे शिक्षक समन्वय संघ नाही, तर शिक्षकांचं समन्वय, शिक्षकांचं एकत्रीकरण जे काही आहे त्याला शिक्षक समन्वय संघ आम्ही केलेला आहे. त्यामुळे सगळे शिक्षक एकत्रित आहेत. हे आपण वेगवेगळ्या बैठकावरून फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे काही प्रसार माध्यम आहेत त्यामधून आपण सगळे बघतायत. चाळीसगावच्या बैठकीची IBN लोकमत सारख्या मीडियाला दखल घ्यावी लागली, एवढा मोठा मेळावा झाला. त्यावरून आपल्या लक्षात येत असेल की कोणत्याही प्रकारची फूट नाही. सर, कोणतेही आंदोलन करायचं म्हटलं तर नेता लागतो. मग तुमच्या या शिक्षक समन्वय संघाचं नेमकं नेतृत्व कोण करणार, काय सांगाल आम्हाला? शिक्षक समन्वय संघाचं नेतृत्व हा आमचा प्रश्न करतो. शिक्षक समन्वय संघाचं नेतृत्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक जो काही लाभार्थी शिक्षक आहे तो शिक्षक आझाद मैदानावर राहून आपल्या प्रश्नाच्या माध्यमामधून त्या आंदोलनाचं नेतृत्व करतो. एक उपाययोजना म्हणून किंवा औपचारिकता म्हणून निवेदन नेऊन देण्यासाठीचे आमचे जे काही मुख्य समन्वयक आहेत ते समन्वयक काम करतात. मात्र खऱ्या अर्थाने शिक्षक समन्वय संघाला कुणाचंही नेतृत्व नाही. अगदी सामान्य शिक्षक जो की आंदोलनामध्ये या अगोदर आला नाही आणि आज जर तो आंदोलनामध्ये आलेला असेल तर तो शिक्षक सुद्धा खऱ्या अर्थानं या आंदोलनाचं नेतृत्व करतोय. त्यामुळं विशिष्ट अशा प्रकारचा चेहरा घेऊन शिक्षक समन्वय संघ लढत नाही, तर शिक्षकाचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून शिक्षक समन्वय संघ लढतो आणि त्यामुळं विशिष्ट अशा प्रकारचं नेतृत्व या शिक्षक समन्वय संघाला नाही. म्हणजे सामान्य शिक्षक समन्वय संघाचं नेतृत्व करतात असं तुम्हाला म्हणायचं? यस. सर, आपण बघितलं त्रुटीपात्र जे काही शाळा आहेत, तर या त्रुटीपात्र शाळावरती मागील अनुदान वाटपामध्ये फार मोठा अन्याय झाल्याने अजूनही त्या शिक्षकांमधून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. तर याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? आता दुर्दैवाची गोष्ट आहे, उषःकाल होता होता काळरात्री झाली असे आपण म्हणतो. त्याच पद्धतीनं आमच्या त्रुटीपात्र बांधवावर अन्याय झाला ही गोष्ट मान्यच करावी लागेल. त्याचं कारण 21 फेब्रुवारी 2021 ला 15, 12 आणि 24 फेब्रुवारी 2021 ला जे काही शासनादेश निघाले त्या शासनादेशामध्ये काही कागदपत्राची अपूर्तता असल्यामुळे रोस्टर असेल, संच मान्यता असतील किंवा अन्य जे काही कारण आहेत, वैयक्तिक मान्यता असतील, या कारणामुळे त्रुटीत काढलेले काही शिक्षक संस्था होत्या. त्या शिक्षण संस्थेला 30 दिवसाची त्रुटी पूर्तता करण्याची मुभा देण्यात आली होती. 30 दिवसाच्या आत जो काही त्रुटी पूर्तता करेल त्या शिक्षकाला जे काही 1 नोव्हेंबर 2020 पासूनच अनुदान मिळणार होतं. पण दुर्दैव असं कोरोनाची परिस्थिती वाढली. डायरेक्ट मंत्रालयामध्ये 30 दिवसामध्ये जे काही त्रुटी पूर्तता करायची होती, कोरोनाच्या काळामध्ये 30 दिवसाची आत त्रुटी पूर्तता काही लोकांना करता आली, काही लोकांना करता आली नाही. आपल्याच काही आमदार महोदयांनी, आमचे जे काही शिक्षक प्रतिनिधी आहेत त्यांनी त्यामध्ये राजकारण केलं. डायरेक्ट मंत्रालय स्तरावर जे काही त्रुटी पूर्तता करण्याचा शासनाचा शासनादेश होता त्याला खोडा घालून त्या आमदार महोदयांनी विभाग स्तरावरती त्रुटी पूर्तता आणली. मग विभागाहून राज्यावर कागद जायला आणि मग वेळ निघून गेले आणि वेळ निघून गेल्यामुळं त्या काही त्रुटी पूर्तता केलेल्या शाळा होत्या त्यांची यादी प्रसिद्ध होणं आणि अनुदान मिळणं यामध्ये बराच वेळ गेला. आणि खऱ्या अर्थानं त्रुटी पूर्तता केलेल्या बांधवांच्या वर अन्याय होण्याचं, वेतनामध्ये अन्याय होण्याचं कारण शासनाचे जे काही बदल झाला. माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जी काही शेवटची कॅबिनेट बैठक घेतली त्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीमध्ये एक जी काही फाईल होती त्या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी सही केली होती आणि त्रुटी पूर्तता बांधवांचा प्रश्न निकाली निघाला होता. पण दुर्दैवानं सरकार कोसळलं, नवीन सरकार आलं. नवीन सरकारनं आल्यावर मागच्या 15 दिवसामध्ये जे काही मागच्या सरकारने घेतलेले निर्णय होते ते निर्णय पुनर्पडताळणी करण्याच्या नावानं सरकारनं ते लागू केले नाही आणि त्यातच त्रुटी पूर्तता केलेल्या बांधवांचा घात झाला. आणि नंतर मग जे काही मागचं आंदोलन झालं, 6 फेब्रुवारीचा शासन आदेश आला. त्या शासन आदेशामध्ये 1 टप्प्यानं या त्रुटी पूर्तता बांधवांना मागं राहावं लागतं.
मागं राहावं लागलं. आणि त्याचं कारण असं, हम्म, सरकारमध्ये झालेला बदल हम्म, आणि त्रुटी पूर्तता बांधवांचा प्रश्न निकाली निघला, हम्म, असं शासनकर्त्याकडून आणि प्रशासनाकडून आम्हाला सांगण्यात आलं. हम्म, हम्म, मात्र दुर्दैव असं हम्म, की त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना त्यांचा जो काही न्याय्य टप्पा होता, हम्म, तो न्याय्य टप्पा एक मिळाला नाही आणि एक टप्प्यानं त्यांना मागे राहावं लागलं. ही वास्तवता आहे. मात्र येणाऱ्या काही दिवसात हम्म, हे जे काही आंदोलन आहे, या आंदोलनामधून आपण दुसऱ्या नंबरची मागणीच ती केलेली आहे. हम्म, पहिली मागणी आपली 15 नोव्हेंबर 2011 नुसार, 4 जून 2014 नुसार वेतन अनुदान सूत्र लागू करणं. आणि दुसरी महत्वाची मागणी आम्ही केली की जे त्रुटी पूर्तता केलेले बांधव आहेत, हम्म, त्या बांधवांना त्यांचा जो काही समान टप्पा आहे, आमच्या सोबत ज्या टप्प्याचे ते हक्कदार आहेत, हम्म. त्या टप्प्याचं अनुदान त्यांना देण्यात यावं. आपण ती मागणीच केली आणि त्यामधून निश्चितच ही मागणी सुद्धा या आंदोलनामधून पूर्ण होईल. मग आगामी जे काही आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये त्रुटी पूर्तता जे काही बांधव आहेत त्यांना न्याय मिळेल असं आपल्याला वाटतं का? नक्कीच मिळेल. आपण आशावादी आहोत हम्म, हम्म, आणि शासनाकडून ती मागणी पूर्ण करून घेण्यासाठी हम्म, आम्ही शासन स्तरावर ज्या काही खलबतं करावी लागतील हम्म, हम्म, हम्म. त्या सगळ्या गोष्टी करू आणि आमच्या बांधवांना न्याय मिळवून देऊ, याची आम्हाला खात्री आहे. तर तुमच्या या काही आगामी जे काही आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये राज्यभरातून किती शिक्षक सहभागी होतील असं आपल्याला वाटतं? राज्यभरामधून कमीत कमी 30,000 शिक्षक बांधव हम्म, या आंदोलनामध्ये येतील. हम्म, टप्प्याटप्प्यानं 72,000 शिक्षक आहेत आमचे. हम्म, 60,000 पहिले होते, 72,000 नंतर शिक्षकांचा हा प्रश्न आहे का सर? 72,000 शिक्षकांचा प्रश्न आहे. पण त्यामध्ये काही आजारी असतात, हम्म, काहीचे घरचे प्रॉब्लेम असतात. 50-60,000 शिक्षक हम्म, या आंदोलनामध्ये सहभागी होतील. पण एकत्रितरित्या काही टप्प्याने येतात, काही पहिल्या दिवशी येतात, तर काही चौथ्या पाचव्या दिवशी हम्म, येतात, हम्म, काही परत जातात. पण हम्म. कंटिन्युअसली 30,000 पर्यंत शिक्षक या आंदोलनामध्ये 2-4 दिवसामध्ये, 5-6 दिवसामध्ये सहभागी होतील, याची आम्हाला खात्री आहे. सर तुमच्या या मागण्यावर सरकारची नेमकी काय भूमिका आहे? तर सरकारची भूमिका अतिशय प्रामाणिक असल्याचे आपल्याला दिसते. त्याचं कारण असं, हं, मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तत्कालीन अर्थमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 5,500 कोटी रुपये हं, छातीला माती लावून हं, या शिक्षकांना दिलेले आहेत. पुढच्या 3 वर्षामध्ये आपल्याला ते खर्च करायचे हं, असं त्यांनी सांगितलेलं आहे. यावरूनच त्याच दिवशी हं, दरवर्षी टप्पा वाढवून देण्याचं त्यांनी एका अर्थाने कबूल केलेलं आहे. हं, 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 दुसरा राहिलेला महत्वाचा मुद्दा, की ज्या भरोश्यावर आम्हाला अनुदान मिळण्याची आणि आमचे प्रश्न सुटण्याची आम्हाला गॅरंटी आहे, हं, ते म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री. हं. अतिशय संवेदनशील असणारं व्यक्तिमत्व, हं, 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 ज्यांच्याकडे असं म्हटलं जातं की ज्यांच्याकडे कुणीही गेलं तर ते खाली आत वापस येत नाही, हं, हं, अशा प्रकारचं असणारं व्यक्तिमत्व आपले मुख्यमंत्री भाई एकनाथजी शिंदे साहेब. हं, आणि राज्याचे सुरुवातीला जरी नकारात्मक वाटत असले, हं, तरी ज्यावेळेस प्रश्न त्यांच्या लक्षात येतो, हं, सुरुवातीला आम्हाला मागच्या वेळेस सुद्धा असंच कंत्राटीकरण जसं आता चालू आहे, हं, हं, तसं त्या काळामध्ये फिक्स पगारावर या विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांना नेमायचं किंवा फिक्स पगार द्यायचा असं त्यांनी म्हटलं होतं. पण ज्यावेळेस अडीच तास सतत बैठक झाली आणि बैठकीमधून आमचा मुद्दा त्यांच्या लक्षात आला हं, आणि मुद्दा लक्षात आल्यावर प्रश्न धसास नेण्याची ज्यांची वृत्ती आहे अशा असणारे माननीय नामदार दीपकजी केसरकर साहेब, एकदा प्रश्न जर त्यांना समजला, हं, हं, प्रश्न जर त्यांच्या लक्षात आला की ते शेवटापर्यंत नेऊन ते सोडवण्याचं काम करणारे हं, असे आमचे शिक्षण मंत्री, हं, हं, यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. कारण की आम्हाला माहिती आहे, आमचा मागचा अनुभव आहे की प्रश्न समजल्यावर ते प्रश्न सोडवतात. आता खऱ्या अर्थानं त्यांना प्रश्नही माहीत आहे. हं, हं, प्रश्न सोडवण्याचं 5,500 कोटीच्या माध्यमामधून नैसर्गिक टप्पा वाढ द्यायचं मागच्याच अधिवेशनामध्ये कबूल केलेलं आहे. त्यामुळे फक्त पुश करण्याचं काम या आंदोलनाच्या माध्यमामधून आम्हाला करायचंय आणि ते पुश आम्ही दमानं करणार नाही, तर एक महाएल्गार करून ते करणार आहे, त्यांच्या लक्षात आणून देणार आहेत. आणि त्यामुळे नक्कीच आमचा प्रश्न या आंदोलनामध्ये सुटेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. सर आपल्या सुद्धा सकारात्मक आहे. सर आपल्या या महाएल्गार आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्राध्यापक दीपक कुलकर्णी राज्यभरातील शिक्षकांना काय आवाहन करणार? प्रश्न महत्वाचा आहे बांधवांनो. वेगवेगळ्या अफवा, वेगवेगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे विघ्न संतोषी काही लोक काम करतायत. हं, हं, पण अशा अफवांना बळी पडू नका.
प्रश्न आपला आहे, मागच्या दिवाळीमध्ये असणारा पगार आणि आजच्या दिवाळीमध्ये असणारा पगार यामध्ये आपल्याला फरक आपल्याला घरी जाणवतो आहे. आणि त्यामुळं आपला पगार आपली जबाबदारी, माझा पगार माझी जबाबदारी आणि त्यासाठी मुंबईची वारी हे ब्रीद लक्षात घेऊन येत्या 30 ऑक्टोबर पासून चालू होणारं जे काही पुन्हा एकदा महाएल्गार आंदोलन आहे, त्या आंदोलनामध्ये आपण सक्रिय अशा प्रकारे सहभागी व्हावं आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण मैदान सोडू नये अशा प्रकारची हाक मी आमच्या बांधवांना देतो. अशा प्रकारचं आव्हान आमच्या बांधवांना करतो. सर, आपण आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद. आणि आपलं जे काही हे एल्गार आंदोलन आहे, या आंदोलनात यश येवो अशीच आमची शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद.